चला पुढची पंचवार्षिक योजना आहे ती 8वी पंचवार्षिक योजना। आता पहिला मूळ ढाचा लक्षात घेऊ। 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी येतो 92 ते 97। मुख्य भर आहे मानवी विकास करणे। प्रतिमान राव आणि मनमोहन सिंग। पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री होते। या दोघांनी एकत्रित येऊन तयार केलेला कार्यक्रम याचा, म्हणून राव मनमोहन सिंग। आणि यांनी जे प्रतिमान स्वीकारलं हे ओरिजिनल कोणाच्या विचारावर आधारित होतं, जॉन मिलर। आणि जॉन मिलरचं प्रतिमान होतं निर्यात वस्तू, म्हणजे निर्यातीवर भर देणारं प्रतिमान म्हणतो आपण त्याला। ठीक आहे, लक्ष ठेवलं होतं 5.6%, प्रत्यक्षात साध्य झालं 6.7%। तर अशा प्रकारचं ही एक पंचवार्षिक योजना आहे ती, ज्यामध्ये 8,71,100 कोटी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली होती। ठीक आहे, तर या पद्धतीने ही पंचवार्षिक योजना लक्षात घ्यायची, याला म्हणायचं 8वी पंचवार्षिक योजना। आता 8व्या पंचवार्षिक योजनेच्या मध्ये या ठिकाणचे नेमके घटना घडामोडी लक्षात घ्यायच्या आपल्याला। काय काय घटना घडामोडी ते बघू आपण आता। हे बघा, 7वी पंचवार्षिक योजना 90ला खतम झालेली, 90ला संपलेली। 90 ते 92च्या कालखंडामध्ये लगेच 8वी सुरू व्हायला पाहिजे होती, परंतु 2 वर्षाचा गॅप टाकण्यात आला। या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे 1989ला या ठिकाणी व्ही.पी. सिंग यांचं सरकार आलं आणि 90ला एच. चंद्रशेखर यांचं सरकार आलं। या कालखंडामध्ये जर बघितलं तर काँग्रेसला बहुमत मिळालंच नव्हतं। त्यामुळे राजकीय अस्थिरता होती। राजकीय अस्थिरता एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आर्थिक अस्थिरता। आर्थिक अस्थिरता म्हणजे आपलं परकीय गंगाजळी 1 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली होती, नंबर 1। त्याच्यानंतर महागाईचा जो काही निर्देशांक आहे तो 17%च्या पुढे गेला होता, महागाईचा दर, हे नंबर 2। आपलं GDPचं आपलं जे काही कर्ज आहे GDPच्या 62%पर्यंत जाऊन पोहोचलं होतं, नंबर 3। आणि विकास दर 0.6%पर्यंत खाली आला होता, नंबर 4। आणि आपली वित्तीय तूट 8%च्या पुढे जाऊन पोहोचली होती, नंबर 5। ह्या 5 घटनांमुळे एका बाजूला आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आणि दुसऱ्या बाजूला स्थिर सरकार नाही, राजकीय अस्थिरता आहे। या दोन्हीचा परिणाम असा झाला की एच. चंद्रशेखर यांना खर्च भागवण्याकरता बँक ऑफ इंग्लंडकडून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला, परंतु त्याने तो अर्ज आपला फेटाळून लावला। कारण त्यांनी सांगितलं अगोदरचं कर्ज तुम्ही अगोदर फेडा आणि नंतरच नवीन कर्ज मागा। म्हणून त्यांनी या ठिकाणी काय केलं, 150 टन सोनं या ठिकाणी आपल्याला बँक ऑफ इंग्लंडकडे गहाण टाकावं लागलं आणि त्या मोबदल्यात कर्ज घ्यावं लागले। कारण महागाई कमी करण्याकरता विदेशातून वस्तू आणण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण देशात तर फारसं उत्पादन वाढलेलं नव्हतं। आणि म्हणून मग 1 वर्ष कसं तरी त्यांनी काढलं आणि शेवटी एच. चंद्रशेखर यांना राजीनामा द्यावा लागला। मग जागतिक बँकेला कर्ज मागितलं, त्यांनी ते सांगितलं की तुम्ही तुमची अर्थव्यवस्था खुली करा, जागतिकीकरण स्वीकारा। पण एच. चंद्रशेखर यांनी काही स्वीकारलंच नाही आणि त्यामुळं मग या ठिकाणी शेवटी राजीनामा द्यावा लागला। परत निवडणुका लागल्या, 5 टप्प्यामध्ये निवडणुका होणार होत्या। पहिले 2 टप्पे झाले होते, त्या 2 टप्प्यामध्ये कोणालाही बहुमत नसल्याचं इलेक्ट्रॉनिक मीडियानं सांगायला सुरुवात केली होती। परंतु याच कालखंडात 21 मे 1991ला तामिळनाडूमध्ये पेरांबूर या ठिकाणी प्रचारासाठी ज्यावेळेस राजीव गांधी गेले, त्याच ठिकाणी त्यांचं बॉम्बस्फोटामध्ये हत्या झाली आणि त्याच्यानंतर काँग्रेसबद्दल देशभरात एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली। आणि यातूनच मग पुढच्या 3 टप्प्यामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल इथपर्यंत सदस्य निवडून येणे शक्य झाले। 268 काँग्रेसचे सदस्य निवडून आलेत, बहुमतासाठी 272 लागतात। 4 सदस्यांची कमतरता पडली। म्हणून या कालखंडात झारखंड मुक्ती मोर्चाचे जे 4 खासदार होते त्यांना 2-2 कोटी देऊन सरकारनं खरेदी करून टाकलं आणि सरकार स्पष्ट बहुमतमध्ये येऊन गेले। आणि ज्यावेळेस पी.व्ही. नरसिंहराव यांचं सरकार स्पष्ट बहुमतात आलं त्यावेळेस त्यांच्यासमोर सुद्धा त्या समस्या होत्या ज्या अगोदरच्या एच. चंद्रशेखर यांच्यासमोर होत्या। मग यावेळेस यांनी कर्ज घेण्याकरता जागतिक बँकेकडे IMF कडे गेलेत। मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जागतिकीकरण स्वीकारा, त्याशिवाय आम्ही कर्ज देणार नाही। आणि म्हणून मग पी.व्ही. नरसिंहराव भारतात आले आणि त्यांनी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्रीपदी नियुक्त केलं आणि सांगितलं की जागतिकीकरणाचं नेमके धोरणात्मक निर्णय तुमच्या हातूनच होऊ द्या। आणि अशा पद्धतीनं मग 24 जुलै 1991ला मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरणाचा निर्णय घोषित करून टाकला, मुक्त अर्थव्यवस्था लागू करत असल्याचं घोषित करून टाकलं। आणि अशा पद्धतीनं मग विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात भारतात यायला सुरुवात झाली। विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात जशी भारतात आली तसं भारतामध्ये या ठिकाणी उद्योगधंदे वाढले, रोजगार वाढला, उत्पादन वाढलं, महागाई कमी होऊ लागली। आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जे काही बंद पडलेले सरकारी उद्योगधंदे ती विकायला सुरुवात झाली। यातून सरकारकडे पैसा आला आणि त्या पैशातून सरकारनं मग 8व्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करून तो लागू करण्यासाठी ते पैसा कामी आला। तर म्हणून मधल्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये राजकीय अस्थिरता आणि आर्थिक अस्थिरता असल्यामुळं
या कालखंडात वार्षिक योजना राबवल्या गेलेल्या आहे आणि जसा पैसा आला तसा आपण मग 8व्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा लागू केलेला आहे. तर अशा पद्धतीनं जागतिकीकरण स्वीकारलेली पंचवार्षिक योजना म्हणून 8वी पंचवार्षिक योजना ओळखली जाते. या पंचवार्षिक योजनेमध्येच या ठिकाणी आपण जागतिकीकरणाला गती देण्याचं काम केलेलं आहे पी.व्ही. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी. त्यामुळं विदेशी गुंतवणूकदार भारतामध्ये यायला सुरुवात झाली, खाजगीकरणाला सुरुवात झाली, आपले कडक निर्बंध असलेले कायदे आपण शिथिल करायला सुरुवात केली, विदेशातला माल आपल्याकडे येऊ लागला, आपल्याकडे जास्त माल निर्माण झाला की विदेशात जाऊ लागला, उलाढाल वाढली, व्यापार वाढला गेला आपला. तर अशा पद्धतीनं हा कालखंड येत असतो, याला म्हणायचं 8वी पंचवार्षिक योजना. मग आता 8व्या पंचवार्षिक योजना या ठिकाणी कोणते कोणते कार्यक्रम हातात घेतलेले आपण त्या कार्यक्रमाकडे थोडं लक्ष देऊ बघा. 1992ला सेबी नावाचा कार्यक्रम हातात घेतलेला, सेबी नावाची संस्था या ठिकाणी वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. आता सेबी म्हणजे काय? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, याला म्हणायचं सेबी शॉर्ट फॉर्म. ही भारतात जेवढे शेअर बाजार होते त्या शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था होती. या संस्थेची स्थापना 1988ची, ठीक आहे. आणि याला मग कायदेशीर अधिकार दिले 1992ला. कायदेशीर अधिकार दिले म्हणजे वैधानिक अधिकार, म्हणजे थोडक्यात काय की शेअर बाजारामध्ये कोणी गफला केला तर त्याच्यावर डायरेक्ट शिक्षा, त्याला शिक्षा करण्याचे तरतुदी करण्याचे या ठिकाणी सेबीला अधिकार देऊन टाकलेत. मग हर्षित मेहता असू द्या, केतन पारेख असू द्या, या सगळ्यांना तुरुंगात टाकण्याचं काम सेबीनंच केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं डायरेक्ट शिक्षा फरमावण्याचं काम देणे म्हणजे वैधानिक अधिकार देणे, कायदेशीर दर्जा देण्याचं काम झालेलं आहे. 92ला सिट्रा नावाचा कार्यक्रम एक सुरू करण्यात आलेला आहे, ठीक आहे. सिट्रा म्हणजे सप्लाय ऑफ इम्प्रूव्ड टूल्स इन रूरल आर्टिजन्स, म्हणजे ग्रामीण भागातील जे काही कुशल कारागीर आहे, सुतार, लोहार, चांभार, कुंभार वगैरे, तर ह्या वर्गांना त्यांच्या व्यवसायासाठी आधुनिक जे काही त्यांचे जे शस्त्र असतील ते शस्त्र देण्याचं काम, किंवा जे काही त्यांचे ते पाहणे वगैरे जे असतील ते आधुनिक पाहणे वगैरे देण्याचं काम या ठिकाणी या योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहे बघा, जेणेकरून त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. तर याला म्हणायचं सिट्रा नावाचा कार्यक्रम हा 92ला सुरू करण्यात आलेला आहे. तर 92ची या दोन घटना, एक सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला आणि दुसरा सिट्रा नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्याच्यानंतर 93ला पंतप्रधान स्वरोजगार योजना नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे बघा, ठीक आहे. पंतप्रधान स्वरोजगार योजना या ठिकाणी पंतप्रधानाच्या नावानं स्वयं रोजगारासाठीचा कार्यक्रम हातात घेण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात शहरी भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठीचा कार्यक्रम होता पंतप्रधान स्वरोजगार योजना, ठीक आहे. त्याच्यानंतर 93लाच महिला बचतीसाठी महिला समृद्धी योजना सुरू करण्यात आलेली आहे. महिलांचा विकास करण्यासाठीचा समृद्धी योजना म्हणतो आपण त्याला, लक्षात. तर बचत गट वगैरे स्थापन करून त्यांच्या मार्फत या ठिकाणी महिलांना वेगवेगळे छोटे छोटे व्यवसाय स्थापन करण्याची परवानगी देणारा कार्यक्रम म्हणू आपण. तर हा 93चा सुरू करण्यात आलेला आहे. 93लाच आश्वासित रोजगार योजना नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे, ठीक आहे. या योजनेमध्ये ग्रामीण भागातल्या निरक्षर बेरोजगारांना रोजगार देणारा कार्यक्रम आहे. हा स्वरोजगार योजना शहरी भागासाठी होता, आश्वासित रोजगार योजना ग्रामीण भागासाठी होता, ठीक आहे. तर 93च्या घटनेत या. त्याच्यानंतर 95ला वृद्धांसाठी निवृत्ती वेतन योजना, ठीक आहे. जे काही 60 वर्षाचे वरील आहे या अशा वृद्धांना या ठिकाणी 200 रुपयाचं मासिक अनुदान देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर गर्भवती महिलांना आर्थिक मदत योजना, ठीक आहे. ज्या गर्भवती माता आहे त्यांच्या त्या आहारासाठी या ठिकाणी 500-700 रुपयाचं 6 ते 7 महिन्याचा 8 महिन्याचा या ठिकाणी आर्थिक मदत देणारा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे, ठीक आहे. 95लाच या ठिकाणी मध्यान्ह भोजन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मिड डे मील स्कीम म्हणतो आपण. शाळेतली उपस्थिती वाढावी नंबर 1 आणि आरोग्याचा दर्जा उंचावला जावा नंबर 2. या दोन गोष्टीसाठी मध्यान्ह भोजन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. सुरुवातीला सुकडीच्या रूपानं या ठिकाणी शाळेतल्या मुलांना सुकडी दिल्या जायची, नंतर दुधाच्या पिशव्या दिल्या जाऊ लागले, नंतर अंडी दिल्या जाऊ लागली, नंतर केळी दिल्या जाऊ लागली, नंतर वेगवेगळे फळं देण्याची पद्धत सुरू झाली. नंतर मग या ठिकाणी तांदळाच्या 5-5 किलोच्या पिशव्या घरी देण्याची पद्धती सुरू झाली आणि नंतर मग खिचडी वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर सध्या आपण खिचडीपर्यंत येऊन पोहोचलेले बघा. तर उद्देश एकाचे शाळेतली उपस्थिती वाढावी आणि दुसऱ्या बाजूला युवकांना किंवा त्या विद्यार्थ्यांना पोषक या ठिकाणी आहार दिला जावा, हा त्या पाठीमागचा उद्देश होता बघा. कारण प्राथमिक शाळेमध्ये स्थगिती आणि गळती मोठ्या प्रमाणात होती. जेवढे शाळेत पहिलीला टाकले 4थीपर्यंत त्यातले 50-60% विद्यार्थी या ठिकाणी शेतीकडे किंवा आपापल्या वडिलाच्या व्यवसायामध्ये निघून जायचे. त्यामुळं साक्षरता कमी राहायची समाजाची.
96ला संगम योजना एक सुरू करण्यात आलेली, अपंगांसाठीची योजना होती. ठीक आहे. 97ला अहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजना, म्हणजे 5वी नंतर शिक्षण घेण्यासाठी जर शेजारच्या गावात जावं लागत असेल तर यासाठी मोफत बसचा पास काढून देणारी योजना सुरू करण्यात आली. यामार्फत सरकारने काय केले, ते हिरव्या रंगाच्या ज्या बस आहेत त्या बस या ठिकाणी एस टी महामंडळात देऊन टाकल्यात आणि एस टी महामंडळाला मग त्या बस चालवायच्या, फक्त विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये न्यायचे, बाकीच्यांकडून त्यांचे ते भाडे घ्यायचे. तर अशा प्रकारची योजना आहे. आणि ज्या गावात बसच जात नसेल तर त्या गावातल्या मुलींना किंवा मुलांना मोफत सायकल वाटप करणारा कार्यक्रम सुरू केलेला आहे बघा. तर ही अहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजना आहे. 97ला गंगा कल्याण योजना, भूजल पातळीत वाढ करण्यासाठीचा कार्यक्रम आहे. मग आता भूजल पातळीत वाढ करणे म्हणजे काय, पाणी अडवा पाणी जिरवा, बंधारे बांधून या ठिकाणी पाणी अडवण्याचं काम या योजनेअंतर्गत करण्यात आलेले. तर याला म्हणायचं गंगा कल्याण योजना. तर ह्या 97चा या ठिकाणीच्या योजना आहेत. अशा वेगवेगळ्या योजना हातात घेतलेली ही एक पंचवार्षिक योजना आहे. या पंचवार्षिक योजनेत टार्गेट टाकलं होतं 5.5चं, प्रत्यक्षात साध्य झालं 6.5चं किंवा 6.7चं. काय कारण असेल, तर पहिलं कारण हेच आहे की जागतिकीकरण स्वीकारलं गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलनाच्या रूपाने निधी भारतात आला आणि हा निधी आपल्याला विकासावरती खर्च करता आला, कर्ज काढण्याची गरज पडली नाही. नंबर 1चा मुद्दा हा होता. नंबर 2चा मुद्दा हा होता की काँग्रेसचं सरकार या ठिकाणी आलं होतं ना, आता स्थिर सरकार होतं. स्थिर सरकार असल्यामुळे साहजिकच एक हाती सरकारला निर्णय घेता आले आणि जे निर्णय घेतलेत त्या निर्णयाची या ठिकाणी व्यवस्थित अंमलबजावणी करता आली. तर हे या पाठीमागचा दुसरा मुद्दा होता. आणि तिसरा मुद्दा होता, याच पंचवार्षिक योजनेत पहिल्यांदा सरकारनं सूचक आर्थिक नियोजनाचा अवलंब केलेला आहे. ठीक आहे. मग आता सूचक आर्थिक नियोजन म्हणजे काय, नियोजनाची आतापर्यंत आपली कुठली पद्धत लागू होते, प्रलोभनात्मक आर्थिक नियोजन लागू होतं. प्रलोभन दाखवून आपण वेगवेगळे आपले जे काही टार्गेट आहे ते साध्य करण्यावरती भर दिलं होतं आपण. तर अशा प्रकारे आतापर्यंत प्रलोभनात्मक आर्थिक नियोजनाचा अवलंब केला होता. या पंचवार्षिक योजनेपासून आपण सूचक आर्थिक नियोजनाचा अवलंब करायला सुरुवात केलेली आहे. सूचक आर्थिक नियोजन म्हणजे काय, सरकारनं जी टार्गेट टाकलेली ते साध्य करण्यासाठी सरकारबरोबरच खाजगी व्यक्तींना, खाजगी क्षेत्राला सहभागी करून घेणे, याला म्हणायचं सूचक आर्थिक नियोजन. तर सूचक आर्थिक नियोजनाचा पहिल्यांदा आपण वापर कोणत्या पंचवार्षिक योजनेत केला असेल, तर 8व्या पंचवार्षिक योजनेत केलेला आहे बघा. जागतिकीकरणाला सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली, तर 8व्या पंचवार्षिक योजनेत झालेली आहे. तर अशा पद्धतीने ही वेगवेगळे वैशिष्ट्ये या पंचवार्षिक योजनेचे लक्षात ठेवा. ठीक आहे.